नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. दिल्ली येथे इंडिया आघाडीने निवडणूक आयोगावर काढलेल्या मोर्चादरम्यान पोलिसांनी राहुल गांधींसह अनेक खासदारांना ताब्यात घेतल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर तीव्र शब्दात हल्ला चढवला आहे. जामखेड येथे मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले असताना ते बोलत होते. खासदारांनी निवडणूक आयोगावर मोर्चा काढला तर सरकारच्या पोटात काय दुखत होतं थांबवायला. सरकार निवडणूक आयोगाच्या बाबतीत घाबरलेलं आहे. त्यांची चोरी आता पकडली गेली आहे. EVMचे पुरावे जनतेच्या हातात जाऊ नयेत म्हणून सरकार पूर्णपणे आयोगाला पाठबळ देत आहे आणि सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहे. आज निवडणूक आयोग भाजपाचा एक विभाग बनला आहे. दिल्लीतील मोर्चा सुमारे 300 खासदारांना अडवण्यात आलं. एवढ्या वयात सुद्धा पवार साहेब खरगे साहेब तिथे ठामपणे बसले होते. येत्या काळात जे दिल्लीमध्ये घडलं ते प्रत्येक गावात घडल्याशिवाय राहणार नाही, असंही रोहित पवार यावेळी म्हणाले. आता इलेक्शन कमिशनवर खासदारांनी जर मोर्चा काढला असेल आणि खासदार कोण आहे तर लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत आणि मग त्यांना जर इच्छा होती इलेक्शन कमिशनला जायची तर सरकारला काय पोटात दुखत होतं थांबवायला. आणि सरकार का असं म्हणते की 30च लोकांना आम्ही पाठवणार. हे सरकार कुठं ना कुठं तरी इलेक्शन कमिशनच्या बाबतीत घाबरलेलं आहे, कारण चोरी आता पकडली गेलेली आहे. आता फक्त त्यांनी जे गबाड आहे, जे काही डॉक्युमेंट्स असतील नाहीतर ते जे काही EVM मशीन आणि त्याच्यामध्ये असणारे पुरावे हे मात्र पब्लिकच्या हातामध्ये येऊ नये म्हणून हे सरकार पूर्णपणे या गोष्टीला इलेक्शन कमिशनला पाठबळ देते आणि गोष्टी लपल्या कशा जातील, लपवल्या कशा जातील यासाठी हे सरकार प्रयत्न करतं. आता इलेक्शन कमिशनने वारंवार आपल्याला एकच गोष्ट जाणवली आहे की ते भाजपची एक्सटेंडेड डिपार्टमेंट आहे. म्हणजे एक विभाग जसा असतो एखाद्या पक्षामध्ये तसा आता इलेक्शन कमिशन भाजपचा पूर्णपणे विभाग आज झालेला आहे. पण आता लोकांनी ठरवलेलं आहे, खासदारांनी ठरवलं आहे. आज सुद्धा तुम्ही जेव्हा बघितलं, जेव्हा या सर्व खासदारांना 300 खासदार तिथं होते, अडवलं जात होतं, म्हणजे तिथं ताकद लावली जात होती यांच्या विरोधात, तेव्हा पवार साहेब या वयामध्ये सुद्धा आणि खरगे साहेब तिथं बसून होते. म्हणजे मार्गदर्शक जे आहेत ते पाठीशी होते आणि पुढं युवा वर्ग हा तिथं लढत होता. येत्या काळामध्ये आज जे काही दिल्लीमध्ये घडलेलं आहे ते प्रत्येक गावामध्ये घडल्याशिवाय राहणार. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.